सिरोंचा तालुक्यातील एक धक्कादायक वास्तव. दिनांक 12 मार्च 2024 रोजी सिरोंचा येथे आशा सेविका पदासाठी भरती प्रक्रिया पार पडली आहे. या प्रक्रियेमध्ये रवली आनंदराव कुम्मरी राहणार मुत्तापूर तालुका सिरोंचा यांनी सहभाग घेतला होता. रवली कुम्मरी यांनी 10वी परीक्षेत 69 गुण मिळवले आहेत. इतकंच नाही तर त्या सध्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत काम करीत आहे. गावात बैठक घेणे, शेतकरी सभा आयोजित करणे, नकाशे तयार करणे, शिवार फेऱ्या घेणे आणि कृषी अधिकाऱ्यांना मदत करणे अशा अनेक सामाजिक कामांचा त्यांना अनुभव आहे. पण इतकी पात्रता आणि अनुभव असूनही त्यांची निवड झाली नाही. त्याऐवजी त्यांच्यापेक्षा सुमारे 15% कमी गुण मिळवलेल्या उमेदवाराची निवड करण्यात आली आहे. हा निर्णय केवळ धक्कादायक नाही तर पूर्णपणे संशयास्पद आणि अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात येतोय. गुणवत्ता असतानाही निवड का नाही, नियम पाळले गेले का, की कुठेतरी दबाव किंवा रवली कुम्मरी यांना या संदर्भात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केली, पण आजपर्यंत त्यांना कोणताही समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाहीये. एक मेहनती आणि पात्र उमेदवार न्यायासाठी दरवाजे ठोठावते, पण प्रशासन मात्र मौन आहे. जर 7 दिवसांच्या आत न्याय मिळाला नाही तर त्या तहसील कार्यालय सिरोंचा समोर आमरण उपोषणास बसणार आणि या सर्व परिस्थितीची जबाबदारी पूर्णपणे प्रशासनावर असेल. प्रशासन याची दखल घेणार का, की एक पात्र उमेदवार न्यायासाठी रस्त्यावर उतरावी लागणार? माझे गाव मुत्तापूर महाल. तर आमच्या गावात असं संसेविका पद भरती निघाले तर आमच्या गावातून आम्ही 2 जण फॉर्म भरलो. तर ललिता भास्कर कुमारी हिची शिक्षण 10वी असून सुद्धा तिला 53% गुण आहे. तर माझं शिक्षणसुद्धा 10वी झालं, मला 69 गुण आहे. तर तिच्यापेक्षा मला 16 गुणाने जास्त गुण आहे, 16 गुण जास्त आहे. तर मला महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत कृषीताई म्हणून मी काम करते. कृषी सहाय्यकांना वेळोवेळी मदत करणे, गाव बैठक घेणे, शेतकरी सभा घेणे. एस मराठी न्यूज साठी विभागीय प्रतिनिधी सुरेश तिपट्टीवार, सिरोंचा.